पाठव तो तुमच्या सर्व अर्पणाचे स्मरण ठेव. तुमची उपकार स्तुती त्याला मान्य हो आणि परमेश्वर तुमचे सर्व मनोरथ येशूच्या नावात पूर्ण करो हीच प्रार्थना मी करतो. मित्रांनो, जर प्राण्यामध्ये म्हटलं लबाड कोण, तर सर्वसामान्य लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत एक नाव येतं, ते म्हणजे लांडगा. लबाडी हा लांडगा करतो. मराठीच्या पुस्तकातील गोष्टीमध्ये असो किंवा रिअल लाईफ मध्ये असो, हा लांडगा हा धूर्त असतोच. पण ह्या राजकारणामध्ये, ह्या समाजामध्ये तो धूर्तपणा नेमका करतोय को. आज आपल्याला त्याच विषयावरती मित्रांनो बोलायचं आहे. रामकृष्ण हरी. सर्वांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा, पवार साहेबांचे 3 ते 4 जे ढोंगीपणा आहे किंवा पवार साहेबांचे लबाडी आहे, आपण ते प्रूफ सहित एक्सपोज करणार आहोत आणि तुमच्या समोर मांडणार आहोत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुम्हाला एक गोष्ट दिसली असेल की एवढ्या विकसित बारामतीमध्ये त्यांच्या शरीरावरती उपचार होत नव्हते म्हणून ते पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते पलंगावर. आणि ते आयसीयूची रूम, तो निरागस चेहरा, ते पवार, हे सर्वांनी बघितले. बघ, त्याच काळामध्ये राज्यसभा होती आणि ते लोकांना, त्यांच्याच लोकांना इमोशनल करून, एक आपल्या बाबतीमध्ये सहानुभूती तयार करून ते राज्यसभा मिळवली. आणि त्याच्या पाठीमागे कुठेतरी भाजपचाही हात होता. आपण यावरती पाठीमागे बोललेलो आहे. पण ते पलंगावर पडलेले पवार साहेब, ते शपथसाठी व्हीलचेअरवरती आले आणि ते आता पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत, आहे का नाही? म्हणजे ते पवार साहेब म्हणतात की जसं जसं वय होईल तस तसं आपल्या माझ्या अंगामध्ये एक तरुणपणा सळसळतो. हे पाठीमागे पवारांनी बोललं होतं. मग ह्यावरून थांबले नाहीत, यांनी पुढे लगेच, यांना माहिती आहे आता हिंदू धर्मातील जे लोक आहेत ते एक होत आहेत. कारण कुंभमेळ्याला ह्या लोकांनी विरोध केला. काय केला? झाडं वगैरे ह्या गोष्टी काहीच नाहीत. अहो, एक समाज माणसं कापतो त्यावरती हे काही नाही बोलत, हे झाडाविषयी बोलतात. आणि कुणाला? त्या हिंदू लोकांना. अहो, आम्ही वृक्षाला सोयरे म्हणतो, वृक्ष पूजतो. मग हे नेमकं दुखणं काय आहे? कारण कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पण असंख्य असा हिंदू समाज एकत्र होईल, एक होईल. या ठिकाणी भारतातील सर्व समाज या ठिकाणी एक होईल, ही भीती या पुरोगामी लोकांना आहे. आणि त्यामध्ये आता दुसरा मुद्दा होता, ते म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय जी वारी असते, ही वारी सगळ्यात मोठी असते मित्रांनो आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा. त्या वारीमध्ये असंख्य लोक असतात, अनेक जाती, अनेक पंथ, अनेक धर्म या ठिकाणी एकत्रित येऊन पांडुरंगाच्या वारुळामध्ये मग्न होतात. लहानापासून मोठ्यांना नावानं हाक मारले जाते, ते नाव म्हणजे माऊली. आपण माऊली ही आईला म्हणतो. एकमेकाला तिथं लोक आई म्हणतात, माऊली म्हणतात. आता याच परंपरेवरती पवारांनी हल्ला केलाय. आणि त्याहून पुढे गेलं तर काय की हे पुरोगामी म्हणतात. पुरोगामी म्हणजे काय? म्हणजे ह्या वारकरी संप्रदायामध्ये असे लोक येव, त्यांनी देवाला शिव्या घातल्या पाहिजे. देव नाही, तुम्ही मूर्त्या पूजू नका, देवदेव करू नका, हे धर्मग्रंथ वगैरे काहीच नाहीत, अजिबात त्या गोष्टी नाहीत. जे काय आहे ते हे. पण हे काका फक्त हिंदूमध्ये, हिंदू संस्कृतीपासून लोकांना दूर करून हे काका कुठं कुठं काय करतात, तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवणार, तो व्हिडिओ बघून घ्या. आदरणीय पवार साहेबांनी केलेलं विधान अतिशय चुकीचं आहे.
म्हणजे मला असं आश्चर्य वाटतं की त्याने वारकरी संप्रदायाचा कधी अभ्यास केला नाही, वारकरी संप्रदायाशी कधी ते टच राहिले नाही, कधी पंढरी क्षेत्रात येत नाहीत. म्हणजे केवळ ज्यावेळेस दिंडी बारामतीहून जातात त्यावेळेस ते कधी त्या दिंडीत सहभागी होत नाहीत. आणि अशा त्या संदर्भातला अपूर्ण अभ्यास असलेल्या एवढ्या मोठ्या माणसाने अशा पद्धतीचं चुकीचं विधान करणं हे अतिशय गैर आहे. आणि त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलं आहे की ते निधर्मी आहेत, धर्म मानत नाही. हे सगळे देव पूजा असतात हे सगळ्यापासून मी जरा बाजूला असतो. ते धर्माकडे बघताना नास्तिकतेतनं बघतात. एखादा मिळाला तर दुर्मिळ फोटो तुम्हाला मिळेल, एखादा पवार साहेबांचा मंदिरात हात जोडतानाचा, पण तोही मिळणार नाही. कारण ते आहेतच स्वतः नास्तिकच आहेत. ते धर्मबिर्म काही मानत नाहीत, देवबिव काही मानत नाहीत. इफ्तार पार्टीमध्ये जाऊन मटामटा खाणारे, डोक्याला टोपी घालून अंगावरती ते चादरी ओढणारे, किंवा ह्या व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखं तुम्ही येशूच्या प्रार्थनेत मग्न होणारे हे धर्मांध पवार साहेब आहेत. यांना फक्त हिंदू धर्माचीच ॲलर्जी आहे. त्यावेळेस त्यांना पुरोगामित्व आठवतं, पण बाकीच्या वेळेस त्यांना हे पुरोगामित्व, धर्मांधपणा, धर्म आंधळेपणा अजिबात आठवत नाही. त्यावेळेस ते पूर्णपणे धार्मिक होतात. तुम्ही मित्रांनो, हा खेळ समजून घ्या. पवार साहेब हे फक्त हिंदूंना, हिंदूंपासून, धर्मापासून दूर करण्याकरता हे आताही ह्या वेळेसुद्धा डाव टाकत आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आता त्या पुढे चालून याने तिसरा जो खेळ आता मांडला आहे तो म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून. सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाली पोटनिवडणुकीला बारामतीमधून. बारामती हे काकांचा मतदारसंघ, पुन्हा दादाचा मतदारसंघ, आणि नंतर तो सुनेत्रा पवारांचा मतदारसंघ आता. पण याच्या विरोधामध्ये त्यांनी काँग्रेसचा उमेदवार द्यायला लावला असं आपण म्हणूया, कारण ते एका अलायन्समध्ये आहेत आणि काकाला विचारल्याशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय हा निर्णय काँग्रेस घेणार नाही. कारण काँग्रेसनं आपल्या जागा असतानाही त्या ठिकाणी पवारांना तिथं खासदार बनवलंय. त्यांनी खरं नक्कीच पवारांचं ऐकलं असेल, पण आता याच्या माध्यमातून त्यांनी एक अशी प्लावळ सोडली आहे. आता या ठिकाणी सुनेत्रा पवारांना त्यांना साथ द्यावीच लागत होती, इच्छा असू नसू. कारण ती ट्रोलिंग, तो काही मीडिया ट्रायल झालं पवारांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं पवारांना पर्याय नव्हता. हा पर्याय नसल्यामुळं त्यांनी कन्व्हिन्स केलं काँग्रेसला आणि त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी काढून घेतली. पण आता जो पुढचा नेक्स्ट लेवल गेम असा चालू आहे, सध्या पवारांच्या माध्यमातून त्यांचे चेले चपाटे असणारे राऊत यांनी एक नवीन आता उद्योग चालू केला आहे. तो म्हणजे महायुतीमध्ये सगळ्यात जास्त जागा भाजपच्या असताना आणि माननीय देवभाऊ मुख्यमंत्री असताना सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करा, सुनेत्रा पवारांना भाजप मुख्यमंत्री करणार का? आता ह्या गोष्टी पेरून या ठिकाणी जी काही बघाची सहानुभूती आहे, जी काही दादाचे काही संघटनेतील लोक आहेत, यांच्यामध्ये एक गैरसमज पसरवायची कामं इथं राऊत हे करत आहेत. आता यातून त्यांना काय साध्य होणार हे काकालाच माहीत. पण आता सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी खिळखिळ करण्याच्या माग काका हे लागलेले आहेत. याचंच प्रत्यय म्हणजे हे राऊतांची पोटशो. हे एकूणच असे अतिशय चांगले काका हे नास्तिक आहेत आणि हा नास्तिकपणा फक्त हिंदूंच्या बाबतीमध्ये आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा. व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण हरी.